नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। बघा, आपण आतापर्यंत ॲपमध्ये 3 लेक्चर बघितलेत। ओके, धर्मदाय विशेष जे रिजनिंगची स्पेशल बॅच आपण घेतली आहे त्यामध्ये 3 लेक्चर आपले आतापर्यंत झालेत। आजचं हे 4थं लेक्चर आहे। हे आहे स्पेशल ओरिएंटेशन। ओके, कितवा नंबर आहे? 4th नंबर, स्पेशल ओरिएंटेशन। याला आपण समजून घेणार आहोत। बाकीचे जे 3 लेक्चर आहेत ते ॲपवरती अपलोड आहेत, ते व्यवस्थित बघून घ्या। काय अडचण आल्यास संपर्क करा। स्पेशल नंबर आहे माझा, स्पेशल फक्त बॅचवाल्यांसाठी 9096567544। ओके, 9096565544। हा माझा पर्सनल नंबर आहे। ज्यांनी ही स्पेशल बॅच घेतली त्यांच्यासाठी, आणि आपली जी धर्मदायची विशेष बॅच आहे ती त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स वगैरे, नोट्सची स्पेशल बॅच आहे आपले नोट्सचं जे आहे ते स्पेशल अवेलेबल आहे 49 रुपयामध्ये। आणि बाकीचं जे धर्मादायची स्पेशल बॅच आहे ती आपल्याला त्यासाठी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर 70 66 155 355। ओके, या नंबरवरती काही अडचण आल्यास, काही मदत हवी असल्यास या नंबरवर संपर्क करा। नक्की तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल। ओके, चलो, आज आपण आता धर्मादायाचं जे विशेष बॅच घेतली आहे आपण त्यामधलं हे 4थं लेक्चर, स्पेशल ओरिएंटेशन, दिशा ज्ञान जे म्हणतात आपण, सेंट्रल पॉइंट कुठे असतं, काय असतं, एखाद्या वस्तूशी रिलेटेड ते काय आहे, कसं असतं ते आपण आज बघणार आहोत। ओके, चलो, स्पेशल ओरिएंटेशन म्हणजे काय? आपल्या शरीराची स्थिती, हालचाल आणि दिशा आपल्या सभोवतालच्या जागेशी संबंधित ओळखण्याची जी क्षमता असते त्याला काय म्हणतात? स्पॅशियल ओरिएंटेशन। हा स्पॅशियल हा शब्द काय आहे? स्पेस म्हणजे अवकाश, आणि स्पॅशियल म्हणजे अवकाशीय। काय? स्पेस पासून हा शब्द आला, स्पॅशियल, स्पेस म्हणजे अवकाश, स्पॅशियल म्हणजे अवकाशीय, हवेत। ओके, चलो, आपण कुठल्या दिशेला आहोत, वस्तू कुठे आहे, अंतर किती आहे, कोणता मार्ग घ्यायचा याची योग्य जाण ठेवतो। काय? ही जी क्षमता असते ना त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला समजतं। एखादी वस्तू आपल्यापासून किती अंतरावर आहे, आपल्याला जाण्याचा मार्ग कसा आहे, त्यासाठी या गोष्टी आहे। ओके, हे प्रामुख्याने आपल्या इंद्रिय प्रणालीवर अवलंबून आहे। काय? दृष्टी, समतोल प्रणाली आणि स्पर्श, हालचाल, जाण, ओरिएंटेशन यावर डिपेंड आहे। नेक्स्ट बघा, स्पेशल ओरिएंटेशनचे प्रकार किती आहे? 1 आणि 2। इगोसेंट्रिक ओरिएंटेशन म्हणजे स्वतःच्या शरीराला केंद्र मानून जागेची ओळख ठेवणे। म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही दिशा ज्ञानचे प्रश्न बघता, सपोज मी इथं उभा आहे, हा पॉइंट आहे ए, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पूर्व आणि पश्चिम, स्वतःच्या शरीराला केंद्र मानून जागेची ओळख ठेवणे। आता मी हा जो पॉइंट आहे सेंटर, या सेंटरला उभा आहे, इथून माझ्या उत्तरेला कोणती दिशा आहे किंवा एखादी वस्तू आहे किंवा एखादं घर आहे, तर ते मी ज्या पद्धतीने सांगतो ना त्याला काय म्हणतात? इगोसेंट्रिक। इगो म्हणजे काय? ॲटिट्यूड इगो म्हणतो ना आपण, स्वतःचा एगो आहे, इगो असतो, तर तो म्हणजे स्वतःला मोठेपणा द्यायचा, इगो। लक्षात आलं ना? म्हणजे या संबंधित माझ्या मग पूर्वेला काय आहे, एखादी वस्तू आहे, एखादी बिल्डिंग आहे, इकडे खाली दक्षिणेला एखादं घर आहे, तर इथून मी जे सांगतो ना त्याला म्हणतात इगोसेंट्रिक। माझ्या स्वतःशी रिलेटेड, माझ्या उजवेला, माझ्या डावीला, माझ्या उत्तरेला, याला म्हणतात इगोसेंट्रिक। आणि जे ॲलोसेंट्रिक ओरिएंटेशन, बाहेरील वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या नात्यांवर आधारित जागेची जाण। बाहेरील वस्तू, आता सपोज या 2 वस्तू आहे, या 2 वस्तूमध्ये कसा संबंध आहे? 2 बॉक्स आहे, तर ते 2 बॉक्स कसे जोडलेत, एकाच्या वर आहे, बाजूला आहे, कसे ठेवलेत, त्या पद्धतीने जे सांगतं ना त्याला काय म्हणतात? ॲलोसेंट्रिक ओरिएंटेशन। उदाहरणार्थ टेबल दरवाजाच्या शेजारी आहे। आता हे उदाहरण होतं की इगोसेंट्रिकचं काय उदाहरण होतं? माझ्या उजवीकडे टेबल आहे। आता मी सपोज मी इथं उभा आहे ना, तर माझ्या उजवीकडे टेबल आहे, डावीकडे दरवाजा आहे, माझ्या इगोसेंट्रिक।
आणि जे ॲलोसेंट्रिक आहे याचं उदाहरण काय, टेबल दरवाजाच्या शेजारी आहे, मी इथंच आहे जागेवर, परंतु हा जो टेबल आहे तो टेबल दरवाजाच्या शेजारी आहे. समजलं. चलो नेक्स्ट बघा, स्पॅशियल ओरिएंटेशनची उदाहरणं. दररोजची कामं, रस्त्यावर चालताना वळणे, वस्तू योग्य जागी ठेवणे. आता सपोज तुम्ही एखाद्या रस्त्याने जातात तर तुम्हाला डावीकडे वळायचंय, उजवीकडे वळायचंय, म्हणजे दिशेची जे ज्ञान असतं ना ते ओरिएंटेशन रिलेटेड असतं. डावीकडे जायचं डावीकडेच वळायचं ना, उजवीकडे नाही वळायचं. जिकडे काम असेल त्या साईडने जाशाल तुम्ही, म्हणजे ही जाण तुमच्या डोक्यात ऑलरेडी असते की मला या साईडने गेल्यानंतर राईट टर्न घ्यायचा आहे, ते असतं. खेळामध्ये, फुटबॉलमध्ये चेंडू व खेळाडूंची स्थिती ओळखणे. जे सपोज आता चेंडू समोर ठेवला आहे 10 फुटावर, मी तो उभा आहे, मला गोल करण्यासाठी मला अंतर लक्षात येणं गरजेचं आहे ना की 10 फूट आहे, तर मला किती पावलं पुढे जावं लागेल चेंडूकडे, जेणेकरून मी चेंडूला किक मारेल आणि गोल होईल. समजलंय. वैमानिक, समुद्री प्रवासी, विमान, जहाज चालवताना दिशेची जाण. आणि शालेय स्तरावर पझल्स, नकाशे वाचणे, आकृत्या फिरून पाहणे. शाळेत असताना एक गोल नकाशा असायचा बघा पहिले, आता दिसत नाही, मुख्याध्यापकांच्या टेबलवर असायचा. तो नकाशा फिरून तुम्ही बघायचं, कोणता देश कुठे आहे, महाराष्ट्र कुठे आहे. ओके, लय येते लक्षात. त्या फिरून पाहताना किंवा मग आपल्या वेळेस तर नव्हतं, परंतु आता ज्युनियर केजी, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना असे बॉक्स रचायला सांगतात बघा. बॉक्स रचा, एकावर एक, किंवा वर्तुळ असते, छोटं वर्तुळ, यामध्ये एका रॉडमध्ये ते टाकायला सांगता. जर गेले असेल, तुमचे लहान मुलं असतील किंवा तुमचे घरातले कोणी मुलं असतील सिनियर केजी, ज्युनियर केजी मध्ये, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याची उदाहरणं लाईव्ह बघू शकता. ओके, चलो. स्पेशल ओरिएंटेशनचे महत्व काय. दैनंदिन जीवनात दिशा समजून घेणे. दैनंदिन जीवनात दिशा समजून घेण्यासाठी आपण ओरिएंटेशनचा याचा फायदा घेतो. रस्ता शोधण्यासाठी नेव्हिगेशन. सरळ जाताना कुठं जायचं, डावीकडे जायचं, उजवीकडे जायचं की सरळच जायचं. आलं लक्षात. अभ्यास करताना कोणत्या परीक्षेवर ओढायचं, कोणता फॉर्म भरायचा, की फक्त अभ्यास करत सरळ चालत राहायचं. काही जण असतात ना, मी फक्त राज्यसेवाच करणार, मी फक्त PSI देणार, बाकी फॉर्म भरणार नाही, ते असे सरळ चालणारे असतात. आणि काही जण असतात, मी तलाठी देतो, मी ग्रामसेवक पण देतो, मी शिपाई पण देतो. ओके, गेटिंग द पॉइंट. चलो. विज्ञान, अभियांत्रिकी, वैमानिक, आर्किटेक्चर क्षेत्रात याचा उपयोग होतो. हे गणिताच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहे, तुम्हाला वाटतं की याचा दैनंदिन लाईफमध्ये याचा उपयोग नाही आहे, परंतु रिजनिंगच्या किंवा गणिताच्या अशा खूप साऱ्या गोष्टी त्याचा उपयोग सायन्स अँड टेकमध्ये होतो, दैनंदिन लाईफमध्ये होतो. पण आपल्याला माहीत नसतं की हे याचा बेस इथून येतो. आपण जनरल यूज करतो, पण त्याचा बेस आपल्याला माहीत नसतं. आणि त्या जनरल यूजमधूनच या गोष्टी तयार होऊन आपल्यासमोर हे उदाहरण आलेत. चलो. खेळांमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी. कार्यक्षमता कशी वाढवायची. फुटबॉल 10 फुटावर आहे, तर मला 10 फूट जावं लागेल ना, की मी 20 फूट जाऊन गोल करणार आहे. जिथं फुटबॉल आहे तिथपर्यंतच जाईल. चलो. आता बघा, खूप विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल. आपण कालचं जे प्रकरण बघितलं व्हिज्युअलायझेशन आणि आजचं आहे ओरिएंटेशन, तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय. TCSने का तुम्हाला 2 चॅप्टर अलग अलग दिलेत, काही अर्थ असेल ना त्या गोष्टीला. तर व्हिज्युअलायझेशन आणि ओरिएंटेशन. तर व्हिज्युअलायझेशन काय, व्हिज्युअलाइज करायचं, मनातल्या मनात, म्हणजे काय, कल्पना करायची. मनात वस्तूला इकडे तिकडे फिरून पाहणे. आपण जे काल तुम्ही उदाहरणं बघितले ना, पहिले व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर ओरिएंटेशनचं बघा. व्हिज्युअलायझेशनमध्ये एखादी डायग्राम आहे ना, सपोज आता हा आयत आहे, हा एक आयत आहे. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, डायग्राम तुमच्या समोर ऑलरेडी आहे, परंतु आता हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे, C आणि D. आता व्हिज्युअलायझेशन करताना काय करावं लागेल तुम्हाला. सपोज व्हिज्युअलाइज करा की हा A पॉईंट जर B वर घेतला तर आकृती कशी दिसेल, A पॉईंट जर C वर घेतला तर आकृती कशी दिसेल. असे जे उदाहरण असतात ते व्हिज्युअलायझेशन मध्ये येतात. स्पेशल चॅप्टर दिलाय TCSने, मोघमने दिलाय, बघून लक्षात ठेवा. आणि ओरिएंटेशन काय असतं, आपण आणि वस्तू यांचे आपसातील स्थान नीट ओळखणे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला फक्त कल्पना करायची आहे की ही डायग्राम फिरवल्यावर कशी दिसेल, किंवा ही डायग्राम
दुसऱ्या डायग्राम ओव्हरलॅप केली म्हणजे दुसऱ्या डायग्राम जर ठेवली तर कशी दिसेल, आणि ओरिएंटेशन काय आहे, सपोज ही वस्तू इथं आहे, ही वस्तू इथं आहे, सपोज मी इथं उभा आहे, ओके, मी इथं उभा आहे, समोर माझ्या एक वस्तू आहे सपोज, तर मी आता वस्तूकडे बघतोय, ओके, आपसातील स्थान नीट समजायचं, मला समजून घ्यायचं की माझ्यात आणि या वस्तू डिफरन्स किती किती अंतर आहे, माझ्या ही वस्तू माझ्या कोणत्या दिशेला आहे, उजवीकडे हे डावीकडे आहे, माझ्या दिशेला माझ्यापासून त्या वस्तूचं अंतर, दिशा, हे समजून घ्यायची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे ओरिएंटेशन. आणि ही वस्तू मनातल्या मनात कल्पना करायची की ही वस्तू आडवी फिरल्यावर कशी दिसन, डावी फिरवल्यावर कशी दिसन, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. समजलंय? समजलंच असेल, नाही समजलं संपर्क करा. चलो आता हे कन्सेप्ट समजली का? बघा सोपं आहे, परंतु TCS ने आतापर्यंत हे विचारलेलं नव्हते या गोष्टी, यावेळेस विचारल्या आहे. कदाचित तलाठी एक्झाममध्ये सुद्धा हे विचारू शकता. तर तुमची आतापासून जर व्यवस्थित तयारी असेल तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. काही जर अडचण आली तर मला माझा तुमच्यासाठी काय, ज्यांनी आपली स्पेशल बॅच घेतली त्यांच्यासाठी माझा नंबर लक्षात ठेवा, 9096567544. पर्सनल नंबर आहे, मेसेज करू शकता. किंवा एखादं तुमच्याकडे उदाहरण असेल सेम असं काही उदाहरण असेल या संबंधित, आकृती संबंधित, तुम्हाला जर समजत नसेल तर फोटो काढून मला या नंबरला व्हॉट्सअप करा. ओके, चलो आता यावर आपण 10 उदाहरणं घेणार आहोत जे TCS ने ऑलरेडी विचारलेत. कुठं? स्टाफ सिलेक्शनला. बघा अभ्यास करत राहा, खूप गरजेचं आहे. चलो डायग्राम समजताय का? बघा डायग्राम जर समजत नसेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, तुम्हाला हे डायग्राम लक्षात येतील. ओके, ते व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळं दिसत नाही, तरी पण मी तुमच्यासाठी डायग्राम ड्रॉ करतो. एक आहे आयत आणि हे 2 बाण, एक आयत एक त्रिकोण 2 बाण. तर ओरिएंटेशन काय करायचं आपल्याला, X Y Z, इथं Y, इथं Z, इथं X. बघा डायग्राम आहे, यावरती तुम्हाला काय प्रक्रिया केली जाईल जेणेकरून तुम्हाला उत्तर मिळेल. तर काय करायचं, हे जे पॉइंट आहे X आणि X पॉइंट मिळवायचा, म्हणजे ही डायग्राम अशी ठेवायची जेणेकरून ती जी फर्स्ट डायग्राम आहे, शक्यतो फर्स्ट डायग्रामवरच ट्राय करायचं. फर्स्ट डायग्रामला काय करायचं, हा जो X आहे ना तो X वर ठेवायचा. आता हा जो X आहे, हा ही जी बाजू आहे ना, हा बाण उचलून इथं ठेवायचा. इथं ठेवल्यावर कसा दिसेल, एक मिनिट, ओके. बघा हा बाण इथं तयार करायचा आपल्याला, असा आला लक्षात. हा बाण उचलून इथं ठेवला X वर, X चा पॉइंट, X ची जी बाजू ही X ची बाजू आणि याची इथली X ची बाजू, हे काय करायचं, जुळवायचं. आता हा कोणता पॉइंट आहे, Z. मग आता इथला बाजू, इथं कोणता पॉइंट येईल, Z. X वर X मिळाला ना, आता Z येईल. आता Z कोणत्या डायग्राम मध्ये Z आहे, तर या डायग्राम मध्ये Z आहे. मग Z कुठं जोडवायचा आपल्याला, इथं जोडवायचा. मग इथं काय करावं लागेल, अशी डायग्राम कुठं दिसते, B नंबर. बघा B डायग्राम दिसते.
ही आहे बी नंबरची डायग्राम. या 4 आकृत्या मिळून जी आकृती तयार होते, काय करायचं तुम्हाला, ओरिएंटेशन म्हणजे काय, या समोरच्या आकृत्या आहे ना, यांची डायरेक्शन ठरवायची. सपोज आता काय, हा कोणता पॉईंट होता, एक्स, इथं एक्स होता ना, आणि या आकृतीचा एक्स, हे दोन्ही काय केले आपण इथं जुळवले. आता हा कोणता पॉईंट होता, झेड, या आकृतीचा हा पॉईंट झेड, झेडला झेड जुळवलं, एक्सला एक्स जुळवलं, झाली डायग्राम तयार. आणि हा जो त्रिकोण होता वाय, तर ही वरची वाय बाजू आहे, हा वाय सोबत वाय मिळवलं. समजलंय, एवढं सोपं आहे. परंतु कधी, सरावानंतर, कन्सेप्ट समजल्यावर. आता खूप जणांना अगोदर समजलं नसेल की याचं उत्तर नेमकी काढायचं कसं, नेमकी काय प्रक्रिया करायची जेणेकरून याचं उत्तर मिळेल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता ह्या आहे प्रश्न आकृत्या. प्रश्न आकृत्या आहेत, ड्रॉ करतो याला, तुम्हाला दिसत नसेल कदाचित. बाकीचे व्हिडिओ ज्यावेळेस बघता ना तुम्ही, तर त्यावेळेस सेम सराव प्रश्न बघत जा. हा एक्स वाय झेड वाय एक्स आणि झेड. आता काय करायचं, जसं आपण अगोदरच्या आकृतीत केलं ना, बाजू जुळवायच्या, एक्सला एक्स जुळवायची, वायला वाय जुळवायची, झेडला झेड जुळवायची. आता ही एक्स आहे, ही एक्स आहे. आता ही खालची बाजू कुठं जुळवायची, एक्सला, एक्सला एक्स जुळलं. आता ही बाजू झेड आहे आणि ही झेड आहे, हा वरची बाजू जी आहे ना, ही झेडवर ठेवायची. हा इथला झेड आणि हा वरचे झेड. आता राहिलं वाय. आता वाय बाजू कोणती आहे, ही खालची, आणि इथं कोणती आहे, ही. तर आपल्याला काय करायचं, वायला वाय जुळवायचं. इथं वाय आहे, आलं लक्षात, ही डायग्राम तयार झाली. इसको बोलते ओरिएंटेशन. समजलं, आता समजलं असेल तुम्हाला. बघा नेक्स्ट आहे आपली, ही आहे प्रश्न आकृती. एक्स, ही आहे वाय, एक्स, हा आहे आयत, इथं झेड वाय एक्स, आणि हा आपला चौकोन तुमचा आयत. आता 4 बाजू जुळवायच्या. आता एक्स बघा किती ठिकाणी, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे. म्हणजे या एक्स बरोबर तुम्हाला तीनही आकृत्या या एक्स बरोबर जोडायच्या आहे. त्रिकोण इथं जोडायचा, हा आयत पण इथं, हा जो आयत आहे छोटा, हा इथं जोडायचा, मोठा आयत आहे तो पण इथं जोडायचा. तर अशी कोणती आकृती आहे जिथे तुम्हाला या बाजूवर सर्व जुळलेलं दिसेल. मोठी बघा, ही उभं केली, इथं त्रिकोण जुळला का, नाही जुळला, मी आकृती कट. आता त्रिकोणाची कोणती बाजू जुळवायची आहे, ही, इथं जुळली का, ही पण कट. इथं बघा त्रिकोण जुळलेलं आहे, या आकृतीत त्रिकोणाला जुळलंय का, नाही. मग पर्याय काय असेल, सी. आता सी उत्तर कसं, सी उत्तर कसं बघा. आता हा जो त्रिकोण आहे, एक्स ही त्रिकोणाची एक्स बाजू, याची एक्स बाजू, आणि हा त्रिकोणाची जी वाय बाजू आहे, वाय बाजू आपल्याला वर घ्यावं लागेल, कारण हा काय आहे, हा वाय आहे, आणि त्या वाय बरोबर आपल्याला हा जो छोटा आयत दिसतो ना, हा जुळवायचा, हा वाय, हा वाय. आलं लक्षात. आता ही वरची झेड आहे आणि ही झेड आहे, मग हा आयत यावर ठेवायचा आणि या दोन्ही इथं ठेवायच्या. ऑलरेडी ही ठेवली, झाली डायग्राम तयार. एवढं सोपं आहे. नेक्स्ट हा एक थोडा वेगळा आहे. वेगळा कसा, आकृत्या मिळवल्यानंतर आतल्या ज्या लाईन आहे त्या काढून टाकल्यात.
ही अशी डायग्राम आहे, लास्ट आहे बी. प्रश्न किती आहे आपला हा? ओके, प्रश्न आहे 1 2 3 4. ओके, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. आय थिंक तुम्हाला समजत असेल सर्व. खूप एकदम सोप्या भाषेत आहे, खूप जास्त अवघड आपण घेत नाहीये. अवघड म्हणजे हेच अवघड आहे, यापेक्षा जास्त काही येणार नाही तुम्हाला. चलो ओके, बघा आता ह्या 3 आकृत्या मिळून कोणती आकृती तयार होईल ते तुम्हाला बघायचं आहे. बघा, ए वर ए ठेवायची. ओके, ही बाजू जर इथं ठेवली, ही बाजू इथं ठेवली, मग ए वर ए बाजू ठेवली, ही वर आणि ही अशी वर गेली. आता बी बाजू कुठे ठेवायची? बी बाजू ठेवली इथं, ही बी असं आहे का? ए वर ए बाजू ठेवली, बी वर बी बाजू ठेवली. अच्छा, 1 मिनिट हा. इरेज सॉल्व. प्रश्न किती होता तो? 1 2 3 4 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, बघा बी. ओके, ही आहे बी. हां, बी बी बघा कुठे मॅच होती. ही जी बी डायग्राम आहे ही कुठे मॅच होते? हा तुमचा बी एरिया, हा बी. ओके, हां इथं तर नाही होत, सेकंड थर्डला नाही होत, सीला नाही होत, बी कुठे मॅच होते? ई. मग हा जो ए हा कसा बसतो? हा बसली आकृती ये. हा ये पॉइंट ये वर बसला. इथं काय ये पॉइंट आहे. रफ डायग्राम काढण्यामध्ये थोडं खालीवर होते, समजून घ्या. चलो नेक्स्ट. कन्सेप्ट समजून घ्यायची, फक्त आकृत्या कशा जुळवायच्या एकमेकांवरती ते लक्षात ठेवायचं. ओके, हा ह्या प्रश्न आपला नंबरचा 5वा. बघा, हा एक आयत आहे, हा एक मोठा आयत, एक्स झेड वाय झेड वाय हे एक्स. ओके, आता या गोष्टी तुम्हाला जुळवायच्या कशा? बाजूनुसार. बघा आता हा वाय, वाय वर वाय ठेवायचा. हा जो मोठा आयत आहे ना, हा इथं जुळवायचा. हा झेड आहे इथं, इथं झेड, या आकृतीत झेड इथं, इथं झेड इथं, इथं. हा काय एक्स आहे, खालच्या बाजूला एक्स आहे ना. एक्स कुठे येईल?
एक्स छोटा आहे, लास्टला तुम्ही एक्स असा काढू शकता, एक्स इथं एक्स. अशी कोणती आकृती दिसते तुम्हाला, हिला ज्यावेळेस आपण उलट फिरू ना, व्हिज्युअलाइज मनातल्या मनात आकृती फिरवायची, तर ही तुमची चौथी डायग्राम तयार होती. अरे लक्षात, ही एक्स बाजू कोणती वरची आपण उलटी फिरवली, ही आकृती ना अशी फिरवली इथं, म्हणजे तुमचं उत्तर आलं सी. काय केलंय, आकृत्या ज्या बाजू असतात ना त्या एकमेकीला जुळवत चालायचं आणि त्यानंतर ती आकृती आपण इथं कशी केली, उलटी केली. आलं लक्षात. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता ही प्रश्न आकृती आहे आणि या आकृत्या आहे, बाकीचे तुम्हाला दिसत असेल. थोडी क्लॅरिटी वाढून घ्या, मोबाईलची क्वालिटी वाढवा. ही आकृती समोरच्या आकृतीपैकी कोणत्या आकृतीमध्ये ही आकृती तुम्हाला दिसते? 6वा प्रश्न आहे. कोणत्या आकृतीमध्ये तुम्हाला ही आकृती असा जो आकार आहे तो कोणत्या आकृतीमध्ये दिसेल? बघा इथं आहे का, कसा आहे, असं आणि थोडं वाक क्रॉस, सेम नाही आहे बघा, असं असं आणि नंतर क्रॉस. बघा कुठे मॅच होते, यामध्ये दिसतंय का, एक इथं आहे परंतु असं केल्यानंतर जर सेमच साईज आहे म्हणजे ही होणार नाही. इथं दिसतंय का, अर्धा आहे, नाही होत आहे. इथं बघा एक होते मॅच, सी मध्ये, डी मध्ये तर प्रश्नच नाही, सी मध्ये मॅच होते. ही आकृती इथं बसते म्हणजे एवढा भाग घेतल्यानंतर ही आकृती दिसते. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके चलो, समजलं उत्तर कसं आलंय. नेक्स्ट आहे 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबर. आता ही जी आकृती आहे, ही आकृती दिलेल्या कोणत्या आकृतीपैकी कुठे मॅच होते? 7 नंबरचा प्रश्न, कुठे मॅच होते बघा. इथं दिसते का, ही जी आकृती असं आहे परंतु ही स्ट्रेट नाही आहे, थोडी क्रॉस आहे. आणि हा स्ट्रेटच आहे परंतु खालची जी आहे ना असं आहे. इथं आहे का, नाही. बघा एक इथं वर ड्रॉ स्ट्रेट झाली मॅच, दिसली. सेम आकृती कुठं दिसते, बी मध्ये, म्हणजे बी झालं उत्तर. नेक्स्ट 8 नंबर क्वेश्चन. आता हा जो झेड दिसतोय तुम्हाला, हा कोणत्या आकृतीत दिसतो बघा. असा आहे का, नाही. इथे असेल कदाचित, हो हा बघा. ही जी डायग्राम आहे ना, इथून असं असं झाली मॅच. हे बाकी नो, इथंच मॅच झाली ना पहिल्या डायग्राम मध्ये, सेम आकृती दिसली पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट 9 नंबरचा क्वेश्चन. हा बी आहे, हा कोणत्या आकृतीत दिसतो? बी दिसतोय ना, बी. दिसला, ओके. इकडं काही संबंधच नाही. पुढं उत्तर क्रमांक ये कसं दिसतंय, ही डायग्राम शोधायची तुम्हाला कुठं दिसते. चलो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आपला आजचा 10 नंबर. ही आकृती कुठं दिसते?
इथं आहे का? नो, इथं नाही. इथं दिसू शकते का? आहे ना? ओके, सी मध्ये नाही. सी मध्ये काय आहे? हा जो गोल आहे ना, हा अर्धवर्तुळ आहे. इथं अर्धवर्तुळ आहे का? नाही. वर्तुळ पाकळी दिसते छोट्या साईजची, म्हणून हे होणार नाही. हे छोट्या साईजची. ओके, बघा, हे छोटी वर्तुळ पाकळी, ही अशी वर्तुळ पाकळी दिसले, सेम साईज दिसली. ओके, तर क्वेश्चन संपले आपले. बघा, आज आपण बघितलं व्हिज्युअल ओरिएंटेशन, काल होतं स्पॅशियल ओरिएंटेशन, काल बघितलं स्पॅशियल व्हिज्युअलायझेशन, आणि या अगोदर सुद्धा 2 आपले टॉपिक कंप्लीट झाले. अजून आपले किती आहे? 8 टॉपिक राहिले. टोटल 12 टॉपिक दिलेले आहेत धर्मादायासाठी. ते आपण येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर करू. आणि त्यानंतर काय राहील? आपला PYQ, जे CGL ने घेतले आतापर्यंत, ते PYQ आपण सर्व तुमच्यासाठी घेणार आहोत. ओके, बघा, यासारखा सराव करत राहा, जोडलेले राहा. आणखी काही बॅच घ्यायची असेल तर आपलं ॲप तुमच्याकडे आहेच, ही बॅच घेतलेली म्हणजे बॅच घ्या. काही अडचण आल्यास तर संपर्क करा. चला, थांबूया आता. धन्यवाद.